नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी बटाटा कुरडई बघणार आहोत। ही कुरडई किंवा वाळवणीतला हा पदार्थ जर तुम्ही बनवून ठेवला तर उपवासामध्ये छान खास काहीतरी तळणीतला पदार्थ ठरू शकतो। तर नक्की रेसिपी करून बघा, व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर ना इथे मी 2 किलो बटाटे प्रेशर कुकरमध्ये साधारण 5 ते 6 शिट्ट्या याच्या मी काढून घेतलेला आहे। कुकरची वाफ निघालेली आहे, कुकर थंड झालाय। तर बघा सर्व बटाटे इथे उकडून तयार झालेत। बटाटा जर चुकून अति उकडला तर चालेल, पण ह्या रेसिपीसाठी बटाटा मात्र बिलकुल कच्चा राहायला नको याची काळजी घ्या। आता बटाटे छान काढून थंड करून आणि यावरची साल मी काढून घेतलेली आहे। तर हे बघा एवढे बटाटे आहे। आता एका किसणीवर मी हे बटाटे किसून घेते। पुरणाच्या चाळणीवर सुद्धा चाळून घेतात, कारण यामध्ये तुकडे राहत नाही। छान एकसारखा हा बटाटा म्हणून तयार होतो। यामध्ये आपण इतर काही घालणार नाही आहोत। तर हा बघा उकडलेल्या बटाट्याचा असा किस इथे मी किंवा अशा प्रकारे हे किसून मी तयार करून घेणार आहे। सर्व बटाटे किसून झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे। मीठ प्रमाणात घालायचं चवीपुरतं आणि सुकलेल्या वाळवलेल्या लाल मिरच्या याची पूड मी तयार करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि ती यासाठी वापरली आहे 2 चमचे। तिखटपणा किंवा याचं तिखटेचं प्रमाण कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता। आता मीठ, मिरची आणि बटाटा आपल्याला छान एकसोबत मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही मिश्रणामध्ये मीठ किंवा तिखट कमी जास्त व्हायला नको। मिश्रण तयार आहे। ही बघा सर्वात मोठ्या होलची चाळणी इथे मी घेतलेली आहे आणि ह्या शेव यंत्राला मी आतमध्ये तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। मिश्रण भरून घेतलंय आणि लगेच आपण एका कागदावर याचे कुरडया बनवून घेऊयात। तर बघा प्लास्टिकच्या कागदावर हातसोऱ्याने मी ह्या कुरडया पाडून घेते। अगदी सहजपणे पाडल्या जातात। यापेक्षा बारीक चाळणी वापरायची नाही, कारण यासाठी ना खूप कसरत लागते दाबण्यासाठी आणि एवढे जाड चाळणी जर तुम्ही वापरली मोठ्या होलची तर परफेक्ट कुरडई बनवून तयार होते। अगदी झटपट होणारी ही वाळवणातील रेसिपी आहे। खूप छान कुरडया बनवून तयार झाल्यात। तर सर्व आता 2 दिवसासाठी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर इथे बघा एवढ्या कुरडया साधारण 2 किलो बटाट्यामध्ये तयार झाल्यात। छान कडक झाल्यात, वाळून तयार झालाय। आता तेलामध्ये ना आपण तळून घेऊयात। फार अति तापलेलं तेल नसावं, मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम आचेवर ही कुरडई तळून घ्यायची। छान फुलते। उकडलेला बटाटा वापरलाय त्यामुळे कुरडई तळायला फार तापलेल्या तेलाची गरज पडत नाही। अति तापलेलं तेल असेल तर कुरडई जळू शकते, त्यामुळे मध्यम तापलेल्या तेलामध्ये आणि मध्यम आचेवर एक एक करून इथे तुम्हाला मी कुरडई तळून दाखवणार आहे। खूप छान खमंग आणि खुसखुशीत ही बनवून तयार होते। उपवासाव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर वेळेला पण खाण्यासाठी जर बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला, ओवा, थोडेसे जिऱ्याची पूड, काहीतरी तुमच्या मनाने यामध्ये ॲडिशनल मसाले टाकून आणि छान चटपटीत अशी कुरडई सुद्धा तयार होऊ शकते। तयार आहे अगदी साधी सोपी बटाटा कुरडई। तर बघा बिलकुल तेलकट झालेली नाहीये। यावर बोटं फिरवली तरी सुद्धा तेलाचा बिलकुल अंश सुद्धा बोटांवर लागलेला नाहीये। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे। रेसिपी करून बघा, कशी झाली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशी एका छानशा मस्त रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।